नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे फक्त फोटो शेअर करण्याचं माध्यम राहिलेलं नाही, तर ते आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या आत्मविश्वासाचा आणि आपल्या भावनांचा आरसा बनला आहे. जेव्हा एखादी स्त्री सोशल मीडियावर आपला फोटो पोस्ट करते, तेव्हा त्यामागे फक्त एक छान दिसण्याची इच्छा नसते, तर त्यामागे स्वतःला व्यक्त करण्याचा एक सुंदर प्रयत्न असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही नकळत दिलेल्या काही पोजेस समोरच्या व्यक्तीच्या, विशेषतः पुरुषाच्या मनावर किती खोल प्रभाव पाडतात. सायकॉलॉजीनुसार पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीचा फोटो पाहतात, तेव्हा ते फक्त चेहरा किंवा कपडे पाहत नाहीत, तर त्या फोटोमधून मिळणारे नकळतचे संकेत आणि ती पोज काय सांगते हे त्यांचं सबकॉन्शियस माइंड लगेच टिपून घेतं. काही पोजेस अशा असतात ज्या समोरच्या व्यक्तीला केवळ आकर्षित करत नाहीत, तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर, कुतूहल आणि संवाद साधण्याची तीव्र इच्छा निर्माण करतात. हे सगळं इतकं नैसर्गिक आणि सायंटिफिक असतं की तो पुरुष तुमचा फोटो पाहताच लाईक करण्यापासून किंवा तुम्हाला मेसेज करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. एका आंतरराष्ट्रीय सायकॉलॉजिकल रिसर्चनुसार सोशल मीडियावरील 90% पेक्षा जास्त पुरुष एखाद्या स्त्रीच्या केवळ चेहऱ्याकडे पाहून कधीच मेसेज करत नाहीत. त्यांचं सुप्त मन त्या संकेताच्या भागात स्त्रीच्या शरीराची ठेवण आणि तिच्या हावभावावरून तिच्या स्वभावाचा अंदाज लावत असतं. जर तुमची पोज चुकीचे सिग्नल्स देत असेल, तर समोरून येणारे मेसेजही चुकीचेच असतात. पण जर तुम्ही योग्य सायकॉलॉजी वापरली, तर समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल फक्त आणि फक्त आदराची भावना निर्माण होते. खरं तर आजकालच्या ग्लॅमरच्या जगात बहुतेक महिला एका खूप मोठ्या भ्रमात जगतात. त्यांना असं वाटतं की महागडे ब्रँडेड कपडे, तासनतास केलेला हेवी मेकअप किंवा कॅमेरासमोर दाखवलेली कृत्रिम स्टाईलचं पुरुषांना आकर्षित करू शकते. पण हा स्त्रियांचा सर्वात मोठा आणि फसवा गैरसमज आहे. सायकॉलॉजीच्या एका गुप्त सिद्धांतानुसार पुरुषाची नजर तुमच्या महागड्या कपड्यावर किंवा चेहऱ्यावर, मेकअपच्या थरावर कधीच थांबत नाही, तर ती थांबते तुमच्या शरीरातून नकळत बाहेर पडणाऱ्या त्या सुप्त संकेतावर, ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. जेव्हा तुम्ही कॅमेरासमोर उभे राहता, तेव्हा तुमची उभे राहण्याची पद्धत, तुमची नजर आणि तुमच्या हातांची हालचाल तुमच्या नकळत तुमच्या मनातील भावना जगासमोर मांडत असते. सायकॉलॉजी सांगते की सोशल मीडियावरील फोटोमध्ये दडलेली ही सुप्त भाषा पुरुषाच्या मेंदूतील त्या भावनांना जागृत करते. जिथे त्यांना त्या स्त्रीबद्दल प्रचंड आदर आणि एक अनामिक ओढ वाटू लागते. हा खेळ पूर्णपणे नजरेचा, आत्मविश्वासाचा आणि सायंटिफिक संकेताचा असतो. म्हणूनच जेव्हा एखादी स्त्री या छुप्या सायकॉलॉजीचा वापर करून फोटो पोस्ट करते, तेव्हा पुरुषांना तो फोटो केवळ एक सामान्य फोटो वाटत नाही, तर ते त्या फोटोमध्ये पूर्णपणे हरवून जातात. जर तुम्हालाही हे जाणून घ्यायचं असेल की तुमच्या फोटोमधील नेमक्या कोणत्या गोष्टी पुरुषांच्या मनाचा ताबा घेतात आणि त्यांना तुमच्याशी जोडायला प्रवृत्त करतात, तर आज आपण अशाच 5 खास पोजेसबद्दल अगदी सविस्तर बोलणार आहोत. आता आपण अशा पहिल्या पोजबद्दल जाणून घेणार आहोत, जी पाहताच कोणत्याही पुरुषाच्या मनात एकाच वेळी आदर आणि कमालीचं आकर्षण निर्माण होतं. ती पहिली पोज नेमकी कोणती आहे ते पाहूया. पहिली पोज आहे आत्मविश्वासाची नजर आणि ओठांवर हलकं हसू. जेव्हा तुम्ही कॅमेराकडे थेट आणि रोखून पाहता, तेव्हा तुमच्या नजरेत एक प्रकारचा स्पष्टपणा आणि आत्मविश्वास असतो. सायकॉलॉजी सांगते की पुरुषांना त्या स्त्रिया सर्वात जास्त आकर्षित करतात ज्या स्वतःच्या बाबतीत पूर्णपणे कॉन्फिडंट असतात, ज्यांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याच्या प्रमाणपत्राची गरज नसते. या पोजमध्ये तुम्ही थेट समोर पाहताना डोळ्यांनी संवाद साधत असता आणि त्यात जेव्हा एक अगदी छोटं रहस्यमय हसू जोडलं जातं, तेव्हा ते समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडतं. हे हसू असं नसतं जे पूर्णपणे हसण्यासारखं वाटेल, तर ते एक असं हसू असतं ज्यातून तुमच्या मनातील शांतता आणि आंतरिक आनंद जाणवतो. जेव्हा एखादा पुरुष सोशल मीडिया स्क्रोल करताना असा फोटो पाहतो, तेव्हा त्याला तुमच्यातील एक कणखर आणि तरीही तितकीच समजूतदार स्त्री दिसते. थेट नजरेला नजर भिडवणं हे दर्शवतं की तुमच्या मनात कोणतीही भीती किंवा संकोच नाही, आणि हेच पुरुषांना सर्वात जास्त अपील होतं. ते तुमच्या या आत्मविश्वासाच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्या मनात तुमच्याशी बोलण्याची इच्छा निर्माण होते. असा फोटो पाहताच पुरुषाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक आदरयुक्त मेसेज जातो, ज्यामुळे ते सहसा तुमच्या विचारांची किंवा तुमच्या कॅप्शनची स्तुती करणारा मेसेज इनबॉक्समध्ये टाईप करतात.
पण या पहिल्या पोजेसपेक्षाही एक अशी दुसरी पोज आहे जी पुरुषाच्या मनातील भावनांना थेट साथ घालते, त्यांच्यातील कवी मनाला जागृत करते आणि त्यांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते, जिथे ते तुमच्याकडे फक्त पाहतच राहतात आणि स्वतःला विसरून जातात. ती दुसरी पोज आहे कॅमेऱ्याकडे न पाहता बाजूला बघण्याचा नैसर्गिक लूक. या पोजचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अजिबात कृत्रिमता नसते, तर यात एक अतिशय सुंदर आणि मनमोहक असा नैसर्गिक फ्लो असतो. जेव्हा तुम्ही कॅमेऱ्याकडे न पाहता खाली बाजूला किंवा दूर आकाशात कुठेतरी पाहत असता, तेव्हा त्या फोटोमध्ये एक प्रकारची कथा निर्माण होते. पुरुषांना अशा फोटोमध्ये एक वेगळंच रहस्य जाणवतं, जे त्यांना तिथे थांबायला भाग पाडतं. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की ही व्यक्ती या क्षणी नेमका काय विचार करत असेल, ज्यांच्या मनात चाललंय तरी काय. हा लूक तुमच्यातील संवेदनशील आणि विचारवंत बाजू समोर आणतो. जेव्हा एखादी स्त्री अशा प्रकारे नैसर्गिक पोजमध्ये दिसते, तेव्हा ती खूप जास्त खरोखरची आणि जवळची वाटते, कारण त्यांना कोणताही खोटा अभिनय नसतो. पुरुषांना वाटतं की हा तुमच्या आयुष्यातील एक अतिशय वैयक्तिक आणि सुंदर क्षण आहे, जो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या पोजमधील शांतता आणि सहजता पुरुषाच्या मनाला स्पर्श करून जाते. त्यांना असं वाटतं की तुमच्या या शांत चेहऱ्याच्या मागे एक खूप सुंदर मन दडलेलं आहे. हे गुपित जाणून घेण्यासाठी पुरुष कमालीचे उत्सुक होतात आणि याच उत्सुकतेपोटी ते खूप गंभीर विचारात आहात किंवा काय विचार चालू आहे अशा प्रकारचा थेट संवादात्मक मेसेज तुम्हाला पाठवतात. ही पोज इतकी मनमोहक असते की पुरुषांना तो फोटो पुन्हा पुन्हा पाहताना आणि त्यांच्या मनात एक प्रकारची आपुलकी निर्माण होते. पण या नैसर्गिक आणि शांत पोज नंतर तिसरी पोज अशी आहे जी पुरुषाच्या हृदयाचे ठोके थेट वाढवते, त्यांच्या मनातील घालमेल वाढवते आणि त्यांच्यातील प्रोटेक्टिव्ह आणि रोमॅन्टिक भावनांना एकाच वेळी जागृत करते. चला तर मग पाहूया ती तिसरी पोज कोणती आहे. तिसरी पोज आहे मान एका बाजूला झुकून मोकळे केस सोडणे. मान थोडीशी झुकवणं आणि केस मोकळे सोडणं हे बॉडी लँग्वेजच्या भाषेत अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावी मानलं जातं. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी स्त्री आपली मान एका बाजूला थोडी झुकून फोटो काढते, तेव्हा ती नकळतपणे आपली स्त्री सुलभ आणि नाजूक बाजू समोर मांडत असते. हे अत्यंत नाजूक आणि तितकंच पॉवरफुल सिग्नल असतं, जे पुरुषामधील केअरिंग आणि प्रोटेक्टिव्ह भावनांना म्हणजेच तुमची काळजी घेण्याच्या वृत्तीला लगेच ट्रिगर करतं. यात जेव्हा तुमचे केस मोकळे असतात आणि ते चेहऱ्यावर किंवा खांद्यावर अगदी सहजतेने पडलेले असतात, तेव्हा ते त्या फोटोचे सौंदर्य 1000 पटीने वाढवतात. मोकळे केस हे नेहमीच नैसर्गिकता आणि स्वातंत्र्याचं प्रतीक मानले जातात. जेव्हा पुरुष अशी पोज पाहतात, तेव्हा त्यांना तुमच्यामध्ये एक अतिशय निरागस, नाजूक आणि तितकीच मनमोहक स्त्री दिसते, जिच्याकडे पाहून मनात फक्त प्रेमाची भावना निर्माण होते. विशेषतः जेव्हा तुम्ही एखादी पारंपरिक साडी किंवा अगदी साधा कुर्ता परिधान केलेला असतो, तेव्हा ही पोज तुमच्या सौंदर्याला 4 चांद लावते. अशा फोटोवर पुरुष फक्त नाईस किंवा पिंक किंवा ब्युटिफुल अशी साधी कमेंट करून थांबत नाहीत, तर ते थेट तुमच्या या साधेपणाची आणि ग्रेसची स्तुती करण्यासाठी तुमचा इनबॉक्स गाठतात. कारण या पोजमधून एक हक्काची आणि सुरक्षित भावना समोरच्याला जाणवते. ही पोज कमालीची रोमॅन्टिक वाइब देते, ज्यामुळे कोणत्याही पुरुषाचं मन लगेच वितळू शकतं. त्याच्या मनात अशा स्त्रीबद्दल एक प्रचंड ओढ निर्माण होते आणि त्यांना असं वाटतं की या व्यक्तीशी आपण लगेच बोलावं, त्यांना मेसेज करावा. ही पोज समोरच्याला खूप जास्त कम्फर्टेबल फील करून देते, ज्यामुळे त्यांना तुमच्याशी संपर्क साधणं सोपं वाटतं. पण या नाजूक आणि रोमॅन्टिक पोज नंतर अशी चौथी पोज येते, जी तुमच्यातील रॉयल आणि हाय क्लास एंट्री दाखवते, ज्याला पाहताच पुरुष पूर्णपणे थक्क होतात आणि त्यांच्या नजरा खिळून राहतात. ती चौथी पोज आहे खांद्यावरून मागे वळून पाहणे. ही पोज अत्यंत क्लासिक, रॉयल आणि तेवढीच आकर्षक मानली जाते. यामध्ये तुमच्या पाठीचा आणि खांद्याचा भाग एक अतिशय सुंदर फ्रेम तयार करतो आणि जेव्हा तुम्ही तिथून मागे वळून पाहता, तेव्हा तुमच्या नजरेत एक वेगळी चमक आणि आव्हान असतं. सायकोलॉजीनुसार ही पोज पुरुषांना सर्वात जास्त आकर्षित करणाऱ्या टॉप पोजेस पैकी एक आहे. या पोजमध्ये एक प्रकारचं कुतूहल आणि खेळकरपणा असतो. हे असं असतं की तुम्ही पुढे निघून चालला आहात आणि अचानक तुम्ही मागे वळून पाहिलं आहे. हा लूक पुरुषाच्या मनात एक प्रकारची हुरहुर निर्माण करतो. त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहात आणि तरीही एक अंतर ठेवून आहात.
हा जो रहस्यमय खेळ या पोजमध्ये असतो तो पुरुषांना खूप जास्त आवडतो. या लुकमधून तुमची स्टाईल, तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचा ग्रेस अगदी स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा एखादा पुरुष सोशल मीडियावर असा फोटो पाहतो तेव्हा तो तिथून स्क्रोल करून पुढे जाऊ शकत नाही. तो तिथे थांबतो, फोटो पाहतो आणि तुमच्या या राजेशाही नखऱ्याला दाद देण्यासाठी कमालीचा लुक किंवा क्लासी असा मेसेज नक्कीच पाठवतो. ही पोज इतकी प्रभावी आहे की ती थेट पुरुषाच्या मनावर राज्य करते. पण आता या सगळ्या पोजेसपेक्षाही सर्वात वर असणारी जी थेट काळजाचा ठाव घेते आणि ज्या पोज समोर जगातील सगळी सौंदर्य फिकी पडतात, अशी ती 5वी आणि शेवटची पोज कोणती आहे जी पुरुषांना पूर्णपणे वेड लावते, ते आता आपण अत्यंत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ती 5वी आणि सर्वात महत्त्वाची पोज आहे मनापासून खळखळून हसणे होय. जगातील कोणतीही कृत्रिम पोज या एका खऱ्याखुऱ्या हसूची बरोबरी करू शकत नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी आठवून किंवा एखाद्या आनंदाच्या क्षणात मनापासून हसत असता, तुमचे डोळे थोडे लहान होतात आणि चेहऱ्यावरच्या प्रत्येक रेषेतून आनंद ओसंडून वाहत असतो. तो क्षण सर्वात जास्त मॅजिकल असतो. सायकोलॉजी स्पष्टपणे सांगते की खळखळून हसणारी स्त्री ही पुरुषांना सर्वात जास्त सुंदर आणि ऊर्जावान वाटते. अशा फोटोमधून जी पॉझिटिव्हिटी बाहेर पडते ती समोरच्या व्यक्तीच्या दिवसाचा थकवा घालवू शकते. पुरुषांना अशा स्त्रिया खूप जास्त आवडतात ज्या स्वतःच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतात, ज्या हसमुख असतात. असा फोटो पाहून पुरुषांना वाटतं की ही व्यक्ती खूप जास्त मनमिळावू, सोपी आणि आनंदी आहे, जिच्याशी बोलल्यास आपल्यालाही आनंद मिळेल. हे हसू इतकं संसर्गजन्य असतं की तो फोटो पाहणारा पुरुषही नकळतपणे हसू लागतो. हे हसू त्यांच्या मनातील सर्व संकोच दूर करतं आणि त्यांना थेट मेसेज करून तुमच्याशी जोडण्यासाठी प्रवृत्त करतं. कारण या धावपळीच्या जगात प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात अशा एका आनंदी खऱ्याखुऱ्या ऊर्जेची गरज असते. तुमचे हे 5 रूप सायकोलॉजिकली पुरुषाच्या मनावर असा प्रभाव पाडतात की ते तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहू शकत नाहीत. तुमची कोणती पोज सर्वात बेस्ट आहे हे तुमच्या व्यक्त होण्यावर अवलंबून असतं. त्यामुळे नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला सुंदरपणे व्यक्त करत राहा. शेवटी एक स्त्री म्हणून तुमचं सौंदर्य कोणत्याही कॅमेऱ्याच्या किंवा जगाच्या चौकटीत मावणार नाही. सोशल मीडिया हे केवळ माध्यम आहे, पण तुमची खरी ताकद तुमच्या आत्मविश्वासात आणि तुमच्या निखळ स्वभावात आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा जगही तुमच्या पावलावर पाऊल ठेवतं. कारण शेवटी सोशल मीडियावर तुमची किंमत तुम्ही किती लाईक्स मिळवता यावर ठरत नाही, तर तुम्ही स्वतःला किती स्वाभिमानाने जगासमोर सादर करता यावर ठरते.